लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं विधान, तर करारा जवाब मिलेगा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा इशारा. रवींद्र चव्हाणांविरोधात देशमुख बंधू आक्रमक. लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. रितेश देशमुखचा निशाणा, तर भाजपमुळे राजकारण खालच्या स्तराला. आमदार अमित देशमुखांनी सुनावलं. छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते. केंद्रीय मंत्री CR पाटलांच्या विधानानं नवा वाद. सुरतमधील पाटीदार समाजाच्या कार्यक्रमात विधान. अहिल्यानगरमध्ये निवडणुकीपूर्वीच तणाव. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या दारात बंदूक दाखवून दहशतीचा प्रयत्न. आमदार संग्राम जगतापांच्या स्वीय सहाय्यकावर आरोप. मनसेचे संतोष धुरी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार. दुपारी 1 वाजता करणार भाजपमध्ये प्रवेश. धुरींनी कालच घेतली होती मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. राज ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता. राज ठाकरेंचे निकटवर्तीय भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती. संतोष धुरी यांच्यासह आणखी एक जण भाजपच्या वाटेवर. मनसेचा तो दुसरा नेता कोण, याकडे लक्ष. शिंदेच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं. उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटीनंतर लालबागमध्ये पोस्टरबाजी. आमचं ठरलंय लालबाग परळची एकच शान, धनुष्यबाण अशा आशयाचे बॅनर. पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडींचं निधन. वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आज संध्याकाळी अंत्यसंस्कार. यंदा पाऊस दगा देण्याची शक्यता. 2026च्या मान्सूनवर एल निनोचं सावट असणार. स्कायमेटचा अंदाज. एल निनोमुळे पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची दाट शक्यता. आज वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी. राज्यातील प्रमुख गणपती मंदिरात जय्यत तयारी. दर्शनासाठी भक्तांच्या सकाळपासून रांगा.